सर्वांना माझा नमस्कार. चला, आज आपण पारंपरिक पद्धतीची थेंबांची रांगोळी कशी काढायची ते बघणार आहोत. तुम्ही पण माझ्यासोबत रांगोळी काढायला एक कागद, पेन किंवा तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल ते सोबत घ्या आणि माझ्यासोबतच थेंबांची रांगोळी काढायला सुरुवात करा. चला तर मग करूया सुरुवात. मी ब्लॅकबोर्डवर रांगोळी काढत असल्यामुळे माझ्या स्केलवर 2 इंच म्हणजे एक 2 इंच अंतर घेऊन मी आज थेंब काढणार आहे. तुमच्याकडे नोटबुक असेल तर तुम्ही 1 इंचावरती अंतर घेऊन थेंब काढली तरी पण चालेल. आणि हो, जर तुम्ही अंगणात रांगोळी काढत असाल तर या पद्धतीची मोठी स्केल वापरली तरी चालेल, कारण या पद्धतीने स्केल वापरल्यावर तुमचं जे रांगोळीचं रेखाटन राहणार आहे ते छान होईल आणि थेंब पण एकसारखे येतील. या ठिकाणी मी 8 उभे आणि 8 आडवे या पद्धतीने थेंब काढलेली आहेत. तुम्ही पण अशाच प्रकारे 8 आडवे 8 उभे थेंब काढून घ्यायचे आहेत. आज आपला रांगोळीचा पहिला दिवस असल्यामुळे आपण पारंपरिक पद्धतीची जी रांगोळी सुरुवात करतोय ती आज छोट्या साईजने सुरुवात करतोय. त्यामुळे आपली ही पहिलीच रांगोळी आहे. थेंबांपासून कशी रांगोळी काढायची. आता या थेंबांना फक्त आपल्याला जोडायचं आहे. आज पहिलाच दिवस असल्यामुळे मी उभ्या रेषेपासून म्हणजे फक्त रेषेचा वापर करून आज आपण रांगोळीचं रेखाटन करू. बघा, अशा पद्धतीने फक्त रेषा एकमेकांना जोडून अशी सुंदर रांगोळी 8 थेंबांची मी काढलेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने रांगोळी काढा आणि आपली जी परंपरा आहे की थेंबांपासून रांगोळी काढायची, ही रांगोळी अंगणात काढा, तुमच्या देवाजवळ काढा आणि सुंदर असे रंग या रांगोळीमध्ये तुम्ही भरू शकतात.